काय बाई पोर आहे, साधं माझं गाठुडं पण नाही सांभाळत. बाबा आपला साईडला. हॅलो. तुम्ही म्हणत असाल या बाईनी काय सारखं बुरगुंडा बुरगुंडा लावले. बुरगुंडा म्हणजे ज्ञान, जे की समजण्यासनी पाहिजे असतं. ए बाई, काय तुझं बुरगुंडा बुरगुंडा लावलंय ग? ही आजकालची पोरं घरातल्यांचं बी ऐकते नाहीत आणि बाहेरच्यांचं बी ऐकते नाहीत. आणि सरकारचा नियम तर काय, त्यांना 8वी पर्यंत पास करा. यंदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चार वेळा पेपर लिहून घ्या, पण यांना 8वी पर्यंत पास करा. गबये तुला, गबये तुला, गबये तुला. तुम्ही म्हणाल ही बाई इथं आली कशाला? तुम्ही रोज सकाळी तो भोंग्याचा आवाज ऐकलाय का? माझी तर बाई झोपत राहिली. नीट ऐका बरं का मंडळी. मातीचा वास सुटला का समजायचं पाऊस पडणार आहे. मातीचा वास सुटला का समजायचं पाऊस पडणार आहे. आणि डांबराचा वास आला का समजायचं इलेक्शन आलं. तुमच्या कारभारणीला भेटल्या का रे साड्या, मसाल्याचे डब्बे? नाही ग बाई, नाही भेटले. तुमच्या रे नाही ग बाई. तुम्ही तर साड्यांना आणि मसाल्याच्या डब्यांनाच भुलून जाता. तुम्हाला गाव सुधारणा नको. तुम्हाला पाणी पुरवठा नको. तुम्हाला वीज पुरवठा नको. तुम्हाला पाहिजे तर काय नुसतं बाया ते पैक पैक दामाजी राव. गबाये तुला, गबाये तुला, गबाये तुला बुरगुंडा होईल ग. गबाये तुला बुरगुंडा होईल ग. अगं बाई, किती बोलती तू आता? ग बस. तुम्हाला कशाला लागल माझं बोलणं? तुम्हाला तर तुमचा मोबाईल लागतो आणि त्या मोबाईल मधली ती तुमची सॉरी का सरी. अगं रे बाई, ती सॉरी का सरी नाही, सेरी. तीच ती सिरी त्या दिवशी जेव्हा मायाशी बोलत होती, ती मला म्हणते मी तुमची काय मदत करू. म्हणलं घास भांडी, तर म्हणते मी तुम्हाला उपलब्ध होऊ शकत नाही. काय ग ही सिरी कामाची? नाव मोठं लक्षण खोटं. गबये तुला, गबये तुला, गबये तुला बुरगुंडा होईल ग. गबये तुला बुरगुंडा होईल ग. तुम्ही मला सारखं सारखं मधी टोचून बोलायचं नाही. तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण. खरं खरं सांगा, तुमच्यापैकी बाजारात गेलं गुपचूप बँकेत जाऊन पैसे कोण कोण काढतो? बरं जाऊ द्या, नंतर सांगा. मी तर चालले बाबा माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. गबये तुला, गबये तुला, गबये तुला बुरगुंडा होईल ग. गबये तुला बुरगुंडा होईल ग. परवा माझा गणप्या एवढा रड, एवढा रड. मी म्हणलं तुला झालं तरी काय? आजी मला मास्तरांनी मारलं. म्हणलं गप्पस, आमच्या इतर आम्हाला एवढं मारायचे, एवढं मारायचे, काठीने पार बदलून बदलून काढायचे. आमचे आईबाप खूकाची करत नव्हते. आमची आई म्हणायची आम्ही जितके कष्ट करतो तितकं आमच्या लेकरांना करायला नको, म्हणून आम्ही त्यांना शाळेत पाठवायचो. आणि मग म्या म्हणायचे माये ग माये न ग तोडू माझी साला. लय लय शिकून मोठं भायाचंय मला न माय भायाचंय मला. आणि तुमच्या पोरांना जास्त अभ्यास नको. तुमच्या पोरांच्या डोक्याला ताण नको. तुमच्या पोरांना जास्त मारणं नको. म्या म्हणते मास्तरांनी करायचं तरी काय? नुसतं पास करायचं? तुमचा पोरगा शाळेत काय करतोय हे तुम्हाला माहित पाहिजे. तुमचा मुलगा मोबाईल मध्ये काय करतोय हे तुम्हाला माहित पाहिजे. तुमचा मुलगा मित्रांसोबत काय करतोय हे तुम्हाला माहित पाहिजे. कारण तुमचं आजचं लाडकं मूल हेच तुमचं उद्याचं भविष्य घातक करू शकतं. मी तर बाई माझं सांगायचं काम केलं. पुढचा जो काही निर्णय असेल तो तुमचा. मी आता चालले. गबये तुला, गबये तुला, गबये तुला बुरगुंडा होईल ग. गबये तुला बुरगुंडा होईल ग. धन्यवाद. धन्यवाद.